सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित रेणुका हायस्कूल सातारा परिसर औरंगाबाद. मी सहशिक्षक श्री हराळे MV. विषय इतिहास व राज्यशास्त्र, वर्ग 9वी, लेक्चर नंबर 12. टॉपिक नेम भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल या पाठाचा उर्वरित भाग आपण अभ्यासणार आहोत. नंबर 5. प्रशासकीय घटक. परराष्ट्र धोरणाच्या निर्मितीत परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, परराष्ट्र सचिव, परदेशातील दूतावास, राजनैतिक अधिकारी इत्यादी प्रशासकीय घटकांचा समावेश असतो. परराष्ट्र धोरणासंबंधीचा अंतिम निर्णय जरी प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ घेत असले आणि परराष्ट्रीय धोरणासंबंधीचा अंतिम निर्णय जरी पंतप्रधान किंवा प्रधानमंत्री घेत असतील आणि त्यांचे मंत्रिमंडळ घेत असेल तरी त्या निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा मदत करत असते. परराष्ट्र धोरणास आवश्यक अशी माहिती गोळा करणे, तिचे विश्लेषण करणे, त्यावर आधारित योग्य सल्ला देणे इत्यादी कामे प्रशासकीय अधिकारी पार पाडतात. याचबरोबर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ही महत्त्वाची भूमिका निभावतात. भारताचे परराष्ट्र धोरण. परराष्ट्र धोरणाविषयी प्राथमिक माहिती घेतल्यानंतर आता आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाविषयी जाणून घेणार आहोत. 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि तेव्हापासून भारताने आपले परराष्ट्र धोरण स्वतंत्रपणे आखण्यास सुरुवात केली. भारताच्या संविधानातील मार्गदर्शक तत्त्वांमध्ये राज्याने परराष्ट्र धोरण कसे आखावे याविषयी तरतूद केली आहे. मार्गदर्शक तत्त्वांमधील कलम 51 नुसार परराष्ट्र धोरणाची एक व्यापक चौकट स्पष्ट करण्यात आली आहे. त्यानुसार भारताने आंतरराष्ट्रीय शांतता आणि पूर्ण जगामध्ये शांतता व सुरक्षिततेच्या जतनाला प्राधान्य द्यावे. आपल्या आंतरराष्ट्रीय समस्या किंवा वाद शांततामय मार्गाने सोडवावे आणि भारताने आपले जे काही आंतरराष्ट्रीय समस्या किंवा वाद असतील ते शांततेच्या मार्गाने सोडवावेत असे स्पष्ट केले आहे. अन्य राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे आणि जे काही जगातील अन्य राष्ट्र आहेत त्यांच्याशी भारताने मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे व आंतरराष्ट्रीय कायद्यांचा आदर करणे आणि जे काही आंतरराष्ट्रीय कायदे आहेत या कायद्यांचा आदर करणे हेही आपल्या परराष्ट्र धोरणाचे उद्दिष्ट मानले आहे. भारताचे आत्तापर्यंतचे परराष्ट्र धोरण या चौकटीत विकसित झाले आहे. भारतीय संविधानाचे कलम 51 तर याच्यामध्ये 4 बाबी स्पष्ट केलेल्या आहेत. त्यामध्ये 1. आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता स्थापन करणे आणि पूर्ण जगामध्ये शांतता व सुरक्षितता स्थापन करणे. त्यानंतर राष्ट्रात न्याय व सन्माननीय संबंध प्रस्थापित करणे. नंबर 3. आंतरराष्ट्रीय व्यवहारात आंतरराष्ट्रीय कायदा आणि आंतरराष्ट्रीय व्यवहारात आंतरराष्ट्रीय कायदा आणि करार याबद्दल आदर वृद्धिंगत करणे म्हणजे त्यामध्ये वाढ करणे. लवादांच्या साहाय्याने आंतरराष्ट्रीय वादांची शांततामय मार्गाने सोडवणूक करणे. भारताच्या परराष्ट्र धोरणाची आणखी काही उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत. शेजारील देशांशी व अन्य देशांशी मैत्रीपूर्ण संबंध जोपासताना आपल्या देशाच्या संरक्षणास बाधा येणार नाही याची काळजी घेणे.
आणि आपल्या शेजारील जे काही देश आहेत किंवा जे अन्य देश आहेत त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे, आपल्या देशाच्या संरक्षणास बाधा येणार नाही याची काळजी घेणे, राष्ट्रांच्या भौगोलिक सीमारेषा सुरक्षित राहतील आणि ज्या काही राष्ट्रांच्या भौगोलिक सीमारेषा आहेत त्या सुरक्षित राहतील याबाबत तडजोड न करणे आणि ज्या काही भौगोलिक सीमारेषा आहेत त्यांच्याबाबत कुठलीही तडजोड न करणे. त्यानंतर आहे भारताच्या एकतेचे व एकात्मतेचे संरक्षण करणे आणि भारताची काही एकता आहे आणि एकात्मता आहे त्याचे संरक्षण करणे. दुसऱ्या देशात वास्तव्य करणाऱ्या आपल्या नागरिकांच्या हिताचे रक्षण करणे आणि दुसऱ्या देशामध्ये वास्तव्य करणाऱ्या आपले जे काही भारतातील नागरिक आहेत त्यांच्या हितांचे रक्षण करणे ही जबाबदारी त्या त्या देशातील भारतीय दूतावास पार पाडतात. भारताच्या आर्थिक विकासासाठी परराष्ट्राबरोबर आर्थिक व व्यापारी संबंध प्रस्थापित करणे, भारताच्या परराष्ट्र धोरणाचा आढावा आपण 2 टप्प्यात घेऊ आणि भारताचं जे काही परराष्ट्र धोरण आहे त्याचा आढावा आपण 2 टप्प्यामध्ये घेणार आहोत. पहिला टप्पा हा स्वातंत्र्यापासून ते 1990 पर्यंतचा मानता येईल आणि पहिला जो टप्पा आहे तो भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते 1990 पर्यंतचा मानण्यात येईल. त्यानंतर दुसरा टप्पा 1990 ते आजपर्यंतचा असेल. भारताचे परराष्ट्र धोरण सुरुवातीचा टप्पा म्हणजे 1947 ते 1990 पर्यंतचा. पंडित जवाहरलाल नेहरू भारताच्या परराष्ट्र धोरणाची आखणी सुरुवातीच्या काळात केली. भारताच्या परराष्ट्र धोरणाद्वारे त्यांनी वसाहतवादास विरोध केला आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी वसाहतवादास विरोध केला. आंतरराष्ट्रवादी भूमिका घेऊन जागतिक शांतता आणि अशा प्रकारे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आंतरराष्ट्रवादी भूमिका घेऊन जागतिक शांतता व सुरक्षिततेला प्राधान्य दिले. या काळातील भारताच्या परराष्ट्र धोरणावर 3 बाबींचा प्रभाव होता आणि या काळामध्ये भारताच्या परराष्ट्र धोरणावर 3 बाबींचा प्रभाव होता. नंबर 1, सर्व आंतरराष्ट्रीय घडामोडींचे आकलन म्हणजे ज्ञान कोणत्याही सत्तेच्या दबावाशिवाय स्वतंत्रपणे करण्याचा प्रयत्न केला. शांतता हे नेहमीच भारताच्या परराष्ट्र धोरणाचे वैशिष्ट्य राहिले आहे आणि शांतता हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे वैशिष्ट्य राहिलेले आहे. नंबर 2, पाकिस्तान आणि चीन या देशांकडून असणारे धोकेही विचारात घेण्यात आले आणि आपण आजही पाहत आहोत चीनकडून आणि पाकिस्तानकडून भारताला नेहमी धोक्यांचा सामना करावा लागत आहे. या धोक्यांचा विचारही करण्यात आलेला आहे. नंबर 3, स्वावलंबनाचा आग्रह व त्यावर असणारा परराष्ट्र धोरणाचा भर हेही तत्कालीन परराष्ट्र धोरणाचे वैशिष्ट्य होते. अगदी सुरुवातीच्या काळात भारताने आपल्या परराष्ट्र धोरणाद्वारे आशिया खंडातील देशांबरोबर संबंध सुधारण्याचा प्रयत्न केले आणि अगदी सुरुवातीच्या काळामध्ये भारताने आशिया खंडातील देशांबरोबर आपले संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला आहे. आशियाई राष्ट्रांशी सहकार्य आणि आशियातील जे काही राष्ट्र आहेत त्यांच्याबरोबर भारताने सहकार्य करून विकास साधण्याचा आणि आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचा प्रयत्न या काळात झाला. ही प्रादेशिक किंवा क्षेत्रीय विकासाची कल्पना पुढे
आफ्रिकेपर्यंत विस्तारित झाली. परंतु काही आफ्रो आशियाई देश अमेरिका व सोव्हिएत युनियन यांच्या शीतयुद्धकालीन लष्करी संघटनांचे सदस्य झाले. त्यामुळे प्रादेशिक विकासाची प्रक्रिया थांबली आणि त्यामुळे प्रादेशिक विकासाची जी काही प्रक्रिया होती ती थांबली. त्यानंतर यशावकाश जे देश शीतयुद्धातील लष्करी संघटनांमध्ये समाविष्ट झाले नाहीत त्यांनी अलिप्ततावादी संकल्पनेला पाठिंबा दिला. आणि शीतयुद्धा काळामध्ये आपण पाहिलं की काही देश अमेरिकेच्या बाजूने गेले होते, काही देश सोव्हिएत युनियनच्या बाजूने गेले होते आणि जे देश सामीलच झाले नव्हते तर ते अलिप्ततावाद या संकल्पनेला त्यांनी पाठिंबा दिला होता. शांतता आणि स्वातंत्र्य ही दोन तत्त्वे अलिप्ततावादी धोरणाची मूलभूत तत्त्वे झाली आणि अशा प्रकारे स्वातंत्र्य आणि शांतता ही दोन तत्त्वे अलिप्ततावादी धोरणाची मूलभूत तत्त्वे झाली होती. या काळात भारताला शेजारील राष्ट्राबरोबर झालेल्या संघर्षाला तोंड द्यावे लागले आणि या काळात भारताचे शेजारील राष्ट्राबरोबर जे काही संघर्ष झालेले आहेत, युद्ध झालेले आहेत त्याला तोंड द्यावे लागले. भारत आणि पाकिस्तानमध्ये 1947-48 आणि 1965 काश्मीर प्रश्नावरून युद्धे झाली आणि अशा प्रकारे भारताचे पाकिस्तानबरोबर 1947 आणि 48 आणि 1965 काश्मीर प्रश्नावरून युद्ध झाले. 1971 झालेल्या तिसऱ्या युद्धाने पाकिस्तान अलग होऊन स्वतंत्र बांगलादेशाची निर्मिती झाली. 1970च्या दशकात भारताच्या परराष्ट्र धोरणात एक प्रकारचे स्थैर्य होते आणि 1970चे जे काही दशक होते या दशकामध्ये भारताच्या परराष्ट्र धोरणात एक प्रकारचे चांगल्या प्रकारचे स्थैर्य होते. दक्षिण आशियामध्ये एक प्रबळ प्रादेशिक सत्ता म्हणून भारताचा उदय झाला आणि दक्षिण आशियामध्ये एक प्रबळ प्रादेशिक सत्ता म्हणून भारताचा उदय झाला होता. 1974 भारताने अणुचाचणी करून आणि 1974 भारताने पोखरण येथे अणुचाचणी करून अणुसंशोधनाच्या क्षेत्रातील आपली क्षमता सिद्ध केली. 1980 पासून मात्र काही बदलांना सुरुवात झाली. 1980 पासून मात्र काही बदलांना सुरुवात झाली. दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये सहकार्य वाढीस लागावे म्हणून सार्क ही संघटना स्थापन करण्यात आली आणि अशा प्रकारे दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये सहकार्य वाढीस लागावे म्हणून सार्क या संघटनेची स्थापना करण्यात आली. चीनबरोबर असणारे संबंध सुधारण्यासाठी भारताने संवाद सुरू केला आणि चीनबरोबर चांगल्या प्रकारचे संबंध राहावेत म्हणून भारताने संवाद सुरू केला. सुरक्षिततेच्या क्षेत्रातील सहकार्यासाठी अमेरिकेबरोबर भारताने देवाणघेवाणीस सुरुवात केली. थँक यू. नेक्स्ट लेक्चर नंबर 13. टॉपिक नेम भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल या उर्वरित पाठाचा आपण नंतर अभ्यास करणार आहोत.